आता बिगुल वाजणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील। निवडणुका 4 महिन्यात घ्याव्या लागणार, काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे। ओबीसींना 2022 पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत। 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायतींचा समावेश होतो। मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं, तर महाराष्ट्रात महायुती सरकारने सत्ता मिळवली। राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी त्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाकडून रणनीती आखली जात आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत। यावेळी मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावेल हे निश्चित आहे। महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय। जे लोक त्यात चढले आहेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायलाच तयार नाही। याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली। इंदिरा जयसिंग म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाही, त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलंय। याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की 2022 मध्ये अहवाल आला, त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या। त्यामुळे न्यायालयाने 2022 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले। राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय व कोणकोणते आदेश दिले आहेत यावर आता एक नजर टाकूया। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणूक घ्या। 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या। राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी। ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले। आयोगाचा तो रिपोर्ट आहे, त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 2022 मध्ये जो रिपोर्ट आलाय त्यात ओबीसी सीट हे कमी केलेत, त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022 ची आधीची परिस्थिती होती 1994 ते 2022 त्या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील। 2022 मध्ये बांठी आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचं कोर्टाने नमूद केलंय। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत।